दुसरीकडे बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत मोठी अपडेट समोर येते। आर्थिक गुन्हे शाखेकडून संचालक मंडळांची चौकशी करण्यात येणार आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत ही मोठी अपडेट आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून संचालक मंडळाची चौकशी करण्यात येणार आहे। पतपेढीवर ठाकरेंच्या सेनेचं वर्चस्व आहे आणि आता या संचालक मंडळाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येणार आहे। आताची मोठी अपडेट आपण पाहतोय। बेस्ट कर्मचारी पतपेढी संदर्भातली ही अपडेट आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून या संचालक मंडळाची चौकशी करण्यात येणार आहे। पतपेढीवर ठाकरेंच्या सेनेचं वर्चस्व आहे आणि याच संचालक मंडळाची आता चौकशी करण्यात येणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, बेस्ट प्रशासनाची जी पतसंस्था आहे त्याच्या संदर्भामध्ये आता जी माहिती मिळते त्यानुसार ईओडब्ल्यू कडनं याची चौकशी आता सुरू झाल्याची माहिती मिळते। वास्तविकतेत या संपूर्ण पतसंस्थेच्या संदर्भामध्ये, पतपेढीच्या संदर्भामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या तक्रारी झाल्या होत्या आणि या आर्थिक स्वरूपामधल्या तक्रारी आहेत। बेस्ट कर्मचाऱ्यांची ही पतसंस्था आहे आणि जवळपास 12,40,00,000 रुपयाची फसवणूक झाल्याची तक्रार काहींनी पोलीस प्रशासनाकडे केली गेली होती आणि अर्थात आर्थिक स्वरूपामधली ही फसवणूक असल्यामुळेच आर्थिक गुन्हे शाखेकडनं या संदर्भामध्ये जे तत्कालीन संचालक आहे त्यांची चौकशी सुरू आहे। आत्ताच या संपूर्ण पतपेढीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। त्याच्यामध्ये उबाठा आणि मनसे हे एकत्रित आलेले आहेत। त्याच्या विरोधात दुसरीकडे नितेश राणेंची संघटना असेल, प्रसाद लाडानी दरेकरांची संघटना असेल, ह्या एकत्रित लढवत आहेत। मग निवडणुकीच्याच कार्यकाळाच्या दरम्यान ईओडब्ल्यूच्या वतीने चौकशी सुरू झाल्याने जे आधीचे प्रशासक आहेत त्यांच्यावर, त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत आणि अर्थात हाच मुद्दा या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारामध्ये होणार आहे। या आठवड्यामध्ये याच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रिया करणार आहे। सागर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।